या 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 बसा. सुधाकर, बघितलं का आपल्याकडे कोण आले ते? बंधू, गावचे देव माणूस. बरा सरका जरा, बसायला जागा द्या. सुधाकर, चहा सांगा यांना. चहा? आपले गेस्ट आहेत ते. आधी चहा, मग पुढची गंमत पहा. नाही नको जामकर साहेब, चहा वगैरे काही नको. लय दिवसाने दुकान उघडले ना, त्याच्यामुळे लय काम खोळंबलेत. तुम्ही ज्या कामासाठी मला इथं आणले ते काम करा, म्हणजे मला जाता येईल दुकानावर. फारच लोड आहे वा कामाचा. म्हणजे आम्हाला काही कामं नाहीच आहेत. पोलीस स्टेशन मध्ये गोट्या खेळतात, कबड्डी खेळतो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये, पण तुम्ही सतत सतत काम करत असता. फेमस लेडीज टेलर आहात तुम्ही. बायका तुमच्या प्रेमात असतात असं समजलंय. त्या बायकांशी तुमचे संबंध कसे असतात? म्हणजे मला काही कळलं नाही. नाही, तुमचे बायकांची जे संबंध ते तेवढ्यापुरते तेवढे असतात की आपलं कामापुरतच? नाही, पण याच्यामध्ये एखादी असेल ना अशी जी वारंवार तुमच्याकडे येते, गिराईक म्हणून वारंवार तुम्हाला भेटते, तिच्याशी होत असतील ना चांगले संबंध? नाही साहेब, मी कामापुरतेच आमचे संबंध आहेत. जे काय ते काम झालं की काय आपलं मी कशात पडत नाही. माझं कोणाशी कसलाच संबंध नाही. मनीषाशी कसे होते संबंध? मैत्रीपूर्ण संबंध मनीषाशी होते का? ती दिल्लीवरून उत्तरेकडून कोण आली होती ती गंगा, तिच्याशी कसे होते संबंध मैत्रीचे? माधुरी, तिच्याशी कसे होते संबंध मैत्रीचे? माधुरीचं तर तुमच्यावर प्रेम होतं. तुम्ही काय बोलताय मला काय कळलं नाही. माधुरीचं तर तुमच्यावर प्रेम होतं, ह्याच्यात न कळण्यासारखं काय? असं म्हणायचं की ज्या ज्या तुमच्या संपर्कात होत्या त्या आता कुणाच्या संपर्कात नाहीये. तात्पर्य ज्या ज्या बायका तुमच्या संपर्कात आल्या त्या आता कुणाच्याच संपर्कात नाहीये, गायब आहेत. मग गावात अशा बऱ्याच बायका आहेत ज्या गायब आहेत. नाही, ज्या माझ्याकडे शिलाई कामासाठी येतात.